माणसं धडकितो काय आता धडकवायची कोणाची गाडी पाहुण्याची काय ए लका सासऱ्याने गिफ्ट दिली मला अॅनिव्हर्सरीला आता लग्नाच्या वाढदिवसाला विषय का लका नवीच दिली 1.5 लाखाची गाडी असेल ना का 1.5 लाखाची अरे सासरा आपल्याला लय जपतो एकुलती एक पोरगी त्याला काही कमी नाही लगेच मागूस तर तिथं काय पण असं म्हणजे मागायची तर गरज पडलीच नाही आजपर्यंत आणि लग्नाचा यायला घरून एक सारखंच फोन मागायची गरज तर झाला नाही कट होय आणि मग लग्नाच्या वाढदिवसाला आम्हाला का नाही सांगितलं कोणाला मित्रांना अरे सासऱ्याने सांगितलं केलं तर मोठं जंगी नियोजन केलं तर बा तिकडे तिकडे काय आम्ही काय रुतोच का काय कोण अरे ती आता काय सांगू नाही सांगितलं जाऊ दे म्हणलं आता जाऊ दे कशाला मोकार उगाच वाटतंय येतोय का नाही आपण सांगायचं तू नाही आले आमच्या सारख्या गरीबाच्या कसं अॅनिव्हर्सरीला मग कसं व्हायचं बरं सांग गरीब तू गरीब का मग लावलं सासरा 1.5 लाख गाडी 2 बिडी लाख बदलाव गाडी बिडी बदल जरा बदलो आता बदलो आमचं काय गरीबाचं सासरा पुढं माग 4 व्हीलरला देतो म्हणला 4 व्हीलर घेतली ना तर हे भराय पैसे देत होता मला माहिती आहे का देणार हा डाऊन पेमेंट भराय पैसे देतो म्हणलाय बरे सासरा पैशावाला आहे मग पैशावालीची पूर करायची माहिती बरं चल जातो काय झालंय माहितीये का ती बाईक वाट बघती जरा फिरायला जायचं या बरं बरं चालतंय मी पण जातो मला घरून फोन येतोय जाऊ का हा काय करते काय नाही चालल्यात काम फिरायला जायचं कुठं आज कसं काय बरं कसं काय बरं म्हणजे तुला नाही का फिरायचं आवडत कुठं आता तुम्ही नेलं तुम्ही का नाही येणार पप्पाचा फोन येतो नाही तुझ्या येतो पप्पाला काय आपल्याला देऊ वाटत नाही का ग म्हणजे अरे ते आमचे मित्र बघ बाकीची 2-2 लाखाचे त्यांचे सासरे त्यांना गाड्या देतात 4 चाकी सुद्धा गाडी घेऊन देतो म्हणलंय त्यांचे पप्पा असतील लखपती तुझ्या बापा काय कमी आहे काय गरीब आहे माझा बाप असून ते गरीब जमीन तर आहे ना जमीन विकून सगळे येतं करायला हा मग आता जमीन विकून काय जावायची पोट भरावं का त्यांनी तर सासऱ्याला काहीतरी दाखवावं लागेल त्याशिवाय असं ही होणारच नाही म्हणजे काय दाखवा हिंगा दाखवावं लागेल चांगला कसला इंगा दाखवता त्यांना तुला नेऊन सोडली ना मारायला 2-4 महिने मग कळेल त्याला हा ना हा मग तुम्ही घ्या की गाडी मी घ्या म्हणजे मग तुम्हाला नाही का काम करता येत गाडी घेता येत मग काम स्वतःच्या करतोच आहे मी मग घ्या की गाडी स्वतःच्या पगाराने मग काय माझ्या बापाच्या पैशानं डोळा ठेवताय जमिनी विका स्वतःच्या पगाराने स्वतःच्या पगाराने गाडी घ्यायची आणि घरात काय बिबू खायचं काय तुमच्या जमिनी नाही तोय विका किती तुला सासऱ्याची पुन्हा ठेवायची तिथं पण तुझा हक्क आहे द्या ना दर मग ते तेव्हा बघू जेव्हा मागायचा हक्क तेव्हा तू जरा जास्त बोल तुला वाटत नाही का काय जास्त बोलती चल इकडे मग तुला काय ना तुम्ही तुला घराच्या बाहेर काढले पाहिजे काय काय संबंध? काय संबंध म्हणजे तुझ्या बापाचे घेत काय दिलं तुझ्या बापाने मस्त लग्नात दिलाय पैसा माझ्या बापाने पैसे जेवढं नाही झालं दिलं, तेवढं फक्त दिलंय. राहणे दिले अरे तर. झालं काय काय झालं आई हा बघ काय आई झालं सांग माझा तो मित्र आहे तो आण्या त्याला त्या सासऱ्याने 1.5 लाखाची गाडी दिली आणि 4 चाक गाडी घ्यायला निम पैसे भरतो मानलाय मी म्हणलं हिला म्हणलं तुझ्या बापा कोण थोडंफार काहीतरी आण तर त्यात माझं काय चुकलं काय दिलं हिच्या बापाने आपल्याला अरे ते तुला कळायला पाहिजे ना तवा तलय पोरगी चांगली आहे पोरगी चांगली मी म्हणले होते चांगला उंडा घे गाडी बिडी घे हा काय दिलं तर काय पाहिजे देणार आहे काय त्यांच्या आली उंदराला मांजर साक्ष लगेच काय उंदराला काय काय म्हणली तू? साक्ष? आईला तसलं तसलं म्हणू नको आईला त्याला चांगलं चोपून काढायला तू बघितलं का कशी काय शेपारली घेतली या तुझ्या बापाने हुंडा बिंडा दिला काय लग्नात मला? मस्त दिलं माझ्या काय बापाने दिलं? एकटा बाप माझा काय काय देणार तुम्हाला ते देते सगळ्याच मुलींचे बाप देते तू काय तू चांगला चोपून काढते ना संसार दिलाय फक्त डाग डोकीनं काय भांडी कोणती तेवढं ती नसतं सगळं 2-4 एकर मुलगी जमीन दिली नाव काय करायला पाहिजे झालं? मुलगी दिली नाही तर कोणीच दिली नसती आम्हाला तुमच्यासारख्या भेटली घरात. नाही असं नको म्हणू हो तुला केलं हीच आमचं नशीब म्हण म्हणून फिरत होत्या पोरगी बाहेरचा वटेवर नाही चांगले घरात घालून आणायला पाहिजे हिला आई माझ्या डोक्याच्या बाहेर गेलं मला बाकीचं माहित नाही जोपर्यंत हिच्या बापाकडून काय आणत नाही तोपर्यंत हिला नांदवायचं नाही आपल्याला मी आणत नसते माझ्या बापाकडून काय. आणत नसतं येऊ नको परत आमच्या घरात आम्हाला लागतच माझ्या पोराला गाडी लागती फॉर्च्युनर लागते आता तर मग Fortuner सांगा च पाहिजे कमवून तर. घ्यायला तुमच्या पोराला माझ्या पोराचे पैसे तिथं घ्यायचे नाही आम्हाला काय कमी नाही पण तुझ्या बापाकडून पैसे आणि त्याला वावर विकायला लाव माझ्या बापाची जमीन विकण्यापेक्षा तुमची विका की आणि काय तर म्हणे फॉर्च्युनर पाहिजे तेवढं लायकीचं घर आहे का तुमचं लायकीवर गेली Fortuner का? द्यायला. आमची लायकी काढीची तू तुझ्या बापाला सांग वावर विकायचा आणि गाडी घेऊन द्यायची नाही तर नांदायचं नाही तू इथं तुमची वावर विका की मग माझ्या बापाच्या वावरानं का तुमच्या डोळा माझं आणि तुझं काय करायला लागली रे सगळं आपलंच आहे पण आपलं पण चांगलं होतं वाटत नाही का तुझ्या डोक्यात कसं काय आहे ना आणि माझ्या बापाला त्रास देऊ शकत नाही एवढं बस नाही आणू शकत मी माझ्या बापाकडून पैसे अरे तू काय उभा राहिला लायकी काढते चांगलं हान तिला आई डोक्यात गेली काढायला गेलं तर भरपूर काढीन काय करत फक्त लायकीवरच आले. अगं पण तू म्हणते तुझं लग्न झालं लग्न संसार दिलाय सगळेच आई बापा देतात लग्नानंतर काही जबाबदारी नाही का त्यांची लग्नानंतर तुला साडी तरी आहे का त्यांची असे कोणते आई बाप आहेत तुझे आणि तुम्ही किती घेताय मग काय दिलं लग्नानंतर अगं, तुम्ही तुला साडी कपाट गंज डोरलं घातलं लग्नात ते बी नकली नकली आहे का ते मग नाही फक्त काळे मणी आहे का त्याच्यात काही
अगं लाज काय तर वाटायला लग्न पाहिजे करून तुला. आणलंय. नवऱ्याची चव घाली ती तू शेजारी पाजारी बघितल्यावर काय म्हणते अगं त्या अरे- पोराला गाडी घेतली ना मग माझ्या पोराला वाटतं ना मग तिचा आई- बाप आहे लखपती. हिला तो देत हिला असेल. हिला माणसं कुसत आपली चव घालायची येतं फक्त. हा, एवढे दागिने असून ते तेवढं घालते म्हणते लय फॅशनेबल आहे ना आपली चव घाली ती बाहेर लोकांना सांगते एवढंच केलं. सासऱ्याने जर आपल्या गुडीत दिलं नाही तर सासरा आपला केस टाकावं लागेल. मी पण बघते की कशी केस टाकताय ते. कशी टाक- चांगले हान तिला हान 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 चांगली तिला नाही आतमध्ये नाही इथं लोक तमाशा बघतील. हान धोपट चांगली. कस काय नाही म्हणती नाही कसं काय नाही म्हणती? आणणार मी पण बघते तुम्ही कसं आणताय ते. तुला सासऱ्या कोण हिस्सा घ्यावाच लागेल. मी नाही आणणार. हान हान चांगली हान. घ्यावाच तुला लागेल. उलट कर तिच्याकडून बापाचं वाईट हान. काय येणार? मी पण बघते कसं घेताय असंच तुम्ही. मार खात असती मग तू. काय मार खात असती ह्याच्यासाठी मला बापाने पाठवली का तुमच्याकडं मार खायला. कळतंय का नाही तुला सांगितलेलं? हान 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 नाही कळत. तुला अरे चांगली धोपट. राहूनच देत नाही काय झालं तरी. मी पण कसं राहून देत नाही. तुझं काही गिन्यान गेलाय का? तुला एका भाषेत सांगितलं ना सगळं आपलंच आहे म्हणून. काय नाही आपलं बिपलं. मी माय बापा का मागणार नाही. हान 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 चांगले. अरे धोपट तिला मला राहायचंच नसतं इथं. राहा तुमचं तुम्हीच. कळलंय हा पुढे पळत घेऊन राहा तूच. ए, जा निघ, चल. काही गरज नाही मला तुझी. तुझी गरजच नाही का माझा लोक एवढा छान आहे तर तुझ्यापेक्षा भारी आणीन. जाऊन दे. जवळ देत नाही तोवर तिला आपल्याला बाहेर येऊन द्यायचीच नाही. हा नांदवायचीच नाही तवर. एवढं देऊन पण नाही सोडून सगळं देऊन तरी काय द्यायचं माझ्या बापाने सारखं सारखं. अपू अगं काय झालं तुला रडायला एवढं का रडतीये? काय सांगू तुला माझ्या सासूला आणि नवऱ्याला सारखं नुसतं बाकीच्यांचं बघून त्यांचे सासरे त्यांच्या जावांना हे देतात ते देतात नुसतं सारखं मागे लागलेले आहेत का त्या बापाला सांग जमीन विकायला मला फॉर्च्युनर पाहिजे हे पाहिजे कोर्टात खेचल अशा धमक्या देतात आणि नुसतं मारतात. अगं अपू बाई माणसाला ना ह्या सगळ्या गोष्टी ना सहन कराव्याच लागतात आणि तुला बी करावंच लागणार आणि ना कोणाचं बी ऐकून बिकून कुठं निघून जाऊ नको. आणि माझ्याच्याने नाही होते सगळं सहन करणं. मी नाही सहन करू शकत हे सगळं. करावंच लागतं बाईची जात म्हणजे ना तर करावंच लागतंय. आणि तू कुठं चालली बिना चपलीची? काय करू बापाक गेले असते पण बापाच्या पण इज्जतीचा विचार करावा लागतोय. राहीन माझी मी एकटी कुठं पण कशी पण. हे बघ आज ज्या पावलाने आली ना त्याच पावलाने घरी जाय. हा नाही जाऊ शकत मी हे बघ त्यांच्याकडे बाईचं परत. लग्न झालं ना तर ना तेच घर असतं बाईचं दुसरं नसतं. मी नाही राहू शकत त्या घरात असं त्रास सहन करत. अगं बापाच्या इज्जतीसाठी रोज जाऊ दे म्हणते. रोज मार खाते घरात कोंडून मार खाते आणि सासू तिथं नुसतं तमाशा बघितल्यासारखी बघत राहते. नाही सहन करू शकत मी एवढं. माझ्या बापाने एवढी शिकवली आणि शिकून जाऊन जर मी असं त्रास सहन करत असत तर काय उपयोग आहे. बरोबर आहे ग तुझं. पण मग आता काय ठरवलं काय आणि करायचं? वर तोड करून परत म्हणतात सुद्धा का निघून जा बघू परत तिकडच येशील नाही तर आली तर आम्ही दुसरी बायको करू. अगं बाळा कसं सांगू बाई तुला मी गोडीत काटा काढावा लागतो. जरा नवऱ्याला जरा गोड गोड बोलून जरा घे ना तुझ्या पदराच्या जायचं अडकून. हा सासू तर काही तुला हाणमार करणारच आहे शेवटी. ते तर सगळ्यांच्याच नशिबी दिलेलं असतं. हा नवरा तुझा आहे ना. हा मग त्याला जरा समजून सांगायचं जरा प्रेमात घ्यायचं. सगळ्या गोष्टी गुडी गुडीने करायच्या असतात असं निघून नाही यायचं. त्याने नुकसान कोणाचं होणार आहे? तुझंच होणार ना. पण सासूचा पदार सोडल तर मी त्याला काय बोलून सांगू ना. आम्ही दोघं थोडं बोलायला लागलो का आलीच मध्ये आग लावायला. अगं तसं नसतं. थोडं ना सासू सोबत पण गोड गोड वागायचं. नवऱ्याला असं दाखवायचं की मी लय चांगली असं. मग तर सगळ्या गोष्टी नशा हे करून घ्यायच्या असतात. कसं समजत नाही तुला? हा? नाही राहू शकत मी या घरात. माझी मी कुठेही जाईल निघून. अगं ऐक तू कुठं चालली तू निघून? हा आता ज्या पावली आली ना त्याच पावली जा परत. नाही मी नाही राहणार या घरात. अगं अपू काय बाई अप्पूचं अवघडच झालंय. जाऊन दे. मी नाही राहू शकत त्यांच्याकडे अजून. बाबा काय झालं मला? अगं पण काय झालं सांगतील का नाही? तू बोलल्याशिवाय कसं कळायचं मला? काय झालं आधी सांग. मला नाही राहायचं त्या का घरात. आपण मी नाही अगं राहू पण तू शकत. सांगतील का नाही मला? झालं काय नेमकं? सांग आधी सांग. तू खाली बस. सारखं पैशासाठी बापाकडे जा बापाकडून पैसे घेऊन ये गाडी घेऊन ये. अरे पण हो पण तू सांगितलं तू आधी नीट बस सांग
हा ते सारखी मारहाण करतात मला, मी कशामुळं? नाही राहू शकत त्या घरात. का माराल काय मागतात ते का पैसे मागतात का हुंडा मागतात नेमकं काय ते होतंय म्हणतात आम्हाला टू व्हीलर आणून दे, मोठी गाडी फॉर्च्युनर आणून दे, तुझ्या बापाला आम्ही कोर्टात खेचू, त्यांची जमीन विक. पण बघू जरा त्याला आधी जावा पण ते गाडी घेतल्याशिवाय कळेल का मग मन नाही राहायचं त्या घरात. असं नसतं चालत आपली परिस्थिती बाळा दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे ना आपली गरीब परिस्थिती आधीच हा हानमार करतो थोडं समजून घे मी सांगतो त्यांना जा तुला गाडी घेऊन तशी नको करू. चल मी मला नाही जायचं तिकडं परत. असं नाही चालत बाळा बरं ऐकून घे ना तू जायचं नाही म्हणून होईल का परपंच तर केलाच पाहिजे का नाही तसं माझी नको मी एकटी राहीन कुठं एकटी राहून परपंच होतो का तसं नको करू बाळा ऐक नको बाबा, मला नाही जायचंय तिकडं अरे पण परत. काय म्हणतात ते बघू दे ऐकून घे बस थोडी इथं बस बस खाली. काय होते नेमकं सांग बरं मला काय म्हणतोय भावना सांग त्यांना गाडी पाहिजे, लोकांचं बघून ते एक एक मागणी करतात ते तू नुसती. एक काम कर दारातली 2 गुरु विकू आणि काय आहे ते त्यांचं करून टाक पण सुखासुखी राहा माझ्यासाठी का तुम्ही जाऊन सगळे एक गुरु आणि विकताय? लेकरं करायचं कोणासाठी तुमच्यासाठीच करायचं जाऊन दे या पर्यंत फोन करतो मी नका बाबा, ऐका तुम्ही ऐक नका. ना अरे 4 गुरु आहेत त्यातली 2 आम्हाला राहते आणि 2 तुझ्यासाठी राहू दे त्याची नको काळजी करू हॅलो हॅलो अरे ते या पर्याला पाठवून दे रे बाबा पोरगी रडती 2 गुरु विकून टाकतो ते जावाजही समाधान होईल गप रड नको या पर्याला फोन केलाय तू येईल आता आणि 2 विकून 2 आम्हाला पुष्कळ झाले बस रड नको बरं तुला गबस आता थांबले काय नको. बरं तुला सासू मारते का जावा नेमकं त्रास कोणाचा आहे तरच देतात. दोघंही त्रास देते आबा इथे येऊन बसलाय मी बघतोय मागे. बरं बरं जमा आई आई ही दोन्ही कायच्यात का एक काम करा एक गाय ऐकायची हा आणि एक म्हैस ऐकायची बरं सरळ बाबा. सरळ तो बराच बरं मी बघितली हो हे एवढं सरमाळा सारखी चित्र तुमची अहो मोठी म्हैस आहे ती एक काम करा म्हैशीचा 80 धरून टाका 80 हो काय ते त्यात आहे का एवढं अहो 80 सारखं? विचार करा ना तुम्ही 80 नाही हा आणि ती दुसरी द्यायची ना आणि गाय 40 धरून टाका नाही लई होते बरं बोला तुम्ही केवढ्याला घेता 50 ला टाका देऊन दोन्ही रोख पैसे नाही नाही एक काम करा ऐका ना निदान 70 तरी द्या. ती पोरगी ती रोख बागत पैसे नाही. तुम्हाला- अहो पैसे रोख ऐका, म्हणतो बाकीची ना. व्यापारी- अडचण नाही म्हणून देतो ना तर द्यायचीच नव्हती ऐका बाकीचे व्यापारी 70 असू द्या. महिन्याचा वायदा करता माझं तसं नाही रोख ठोक बरं पैसे 60 देतो द्या तुम्हाला. बरं 60 द्या जाऊन द्या हो का, ही 60 मुपून घ्या पण लय तुम्ही असं पण जलदी आता काय करता. करता ही पोरगी रडती ती म्हणते नवरा मारतोय सासू तारा देते आता काय करतात त्याचं आहे तेवढं पुरीसाठी जनावरला काय जनावर आज नाही उद्या पी येतील काय करता पण लय हाले राव एक काम करता तेवढी एक म्हैस आणि एक गाय घेऊन जा चल थोड्या वेळाने घेऊन जातो हा? कवा बी नाही आता काय पैसे दिलेत मला तुम्ही हा, आज्ञा नाही पिकअप घेऊन उद्या येतो आणि जातो घेऊन चल असू दे आता काय करते थोडंसं ऐकून बी घ्यावं लागतं सासू जरी बोलली तरी नवऱ्याला सांगायचं जरा समजून बरं कवर द्यायचं बापाने सांगतो सासूदारात नवरा कुठे गेला बाय बाय ये बरं इकडे काय म्हणली सासू तुला काय होते काय सांगितलेलं आली का तू घेऊन हा अहो ती रडत आली नसती तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळलं आम्हाला अहो काय सासरे भाऊ आले आता काय करता तुम्ही हानमार करताय पोरगी रडत येते तुम्ही बोला की बोलल्याशिवाय कळेल का आले गाडी कुठे आणली का दारात गाडी आता गाडी काय चालता चालता घ्यायची वस्तू आहे का बोलल्यावर सांगितल्यावर कळेल की पण ही काय वस्तू बाजारात गेल्याशिवाय मिळेल का का आता भाऊ किराणा माल आणायचा म्हणून पटकून गेलं पिशवी घेऊन आली इथून मागे तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना अहो हिथून मागं पण तुम्हाला बी समजायला पाहिजे थोडं हो सांगितलं पाहिजे बोलल्याशिवाय कसं कळलं मग ती आलं हानमार करून ते आलं रडत लेकरू तिने म्हणलं की आलो आम्ही आता काय करायचं नाहीतर आम्ही ते लयच हाणली उरपड्या बोलत होती म्हणून हाणली आता लेकरू आहे, जरा समजून घ्यायचं थोडं काय म्हणले नेमकी आता काय सांगा ना. तुम्ही सांगा काय अडचण आहे आईला उरकती इतर काय आला तुम्हाला कोर्टात घ्यायचं बोलत होते, मग मी काय ऐकून घेऊया? अरे पण तू सांगलीस ते खेचले माझं बघल ना ही काय लय चांगली आहे का किती का चरचर करते बोलती माणसाला माग हे महिना झाला डाळ करून ठेवली घरातले काम सुद्धा हिला होत नाही
अरे सासूने सांगितलं थोडं ऐकलं पाहिजे का नाही सासू तुझं? मला सांग बरं तू. आता आम्ही तिला म्हणलो ह्यात आमची चूक झाली का? अरे पण सांगायचं जावा बापू, पण थोडस अहो, कसं आहे. मामा, तो माझा मित्र हा सासऱ्याने 1.5 लाखाची नवी कुरकुरी करकरीत गाडी दिली या आणि 4 चाकीला निम्म पैसे भरतो म्हणलाय. आता एक काम, त्यांनी गाडी दिली म्हणजे तुम्हाला गोडी कुठलं द्यायची? अहो तेवढा विषय. मग तुम्हाला राहिले वाटली एक पोरगी या हा. तुम्ही इथं आज तुमचा हात पैसा त्यावर आहे हा. मात्र तुम्हाला कोण बघणार आहे? अहो बाब तुम्हीच बघणार आहेत, पण एकुलती एक लेकर पण हाय तर तुम्हाला होतंय तर आम्ही करतोच आहे की. हे बघा हा. पोराला माझ्या 15 लाख हुंडा येत होता, पण मी म्हणलं जाऊ दे आता, हाय गरीबाची करू आता, तिला तरी कोण आहे, हाय 4-5 एकर शेती, तुम्हाला तर पुरीला काही देऊ वाटाना. अहो पता आमच्या नंतर तिथंच आहे सगळं. नंतर नाही, नंतर आम्ही हेलिकॉप्टर घेऊ. अहो जाऊ बापू, तुम्ही हेलिकॉप्टर घ्या नाही तर इवाईन घ्या, आमच्या आईपतीने होईल तेवढं देतोय ना. पण आता मला गाडीची गरज म्हणून मला वाटलं बाबा माझ्या मित्राला दिली म्हणून तुम्ही पण मला द्यावा. मग काय चुकीचं घ्या तुम्ही अहो, सांगा ना. बघा होईल, पण आज नाही उद्या होईल गाडी बी, पण लगेच मागितली का गाडी येते का? तुम्ही सांगा. आम्ही तसला गाडी घेऊन तिला तेंड सुद्धा नाही तर सासऱ्याला पटना आपल्या जावायचं काय नाही ती. अहो पण त्यान नसलं तर इल्डिंग करावं, त्यान टाकावं नवं. अहो पण ते वावर विकाना द्या ना पैसे, तुम्हाला तरी कोणाला द्यायचे? आपण हाय तर आम्हाला खाऊ दे की, आमच्या नंतर त्यांचं ते सगळं आम्ही देऊन जाणार का संग? पण नंतरचा काय उपयोग आज टायमाला नाही तर? नुसतं नंतरच लावलंय. आईपत्तीनुसार आम्ही करू जावं बापू. 2 जनावरांचं काय तुम्ही 2 इका नाही तर अख्खा गोटा इका. अहो पण आई सगळं तुमचंच आहे पाहुणे ना. आले, थांबा. काय पाहुणे काय चाललंय सगळं मी ऐकलंय आता. आता लक्ष काय आहे का तुमचं? जावई आमच्या लक्षाला काय करता? आता तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला काही कमी करतो का आल्यावर? तसंही बी आम्ही पोरीचा आमचा चालूच आहे ना, पैसा पाणी काही लागलं हे लागलं तर आम्ही तुम्हाला देतोच ना. खुर्ची फिटची देवा बसायला. ते बघ तिकडं पुढची आण बरं. का हाताने घ्यावा आता मी बी. नाही करा. आमचे नाही तसं आहे, हा, आम्ही मग तुमचीच उभा जावयाच्या राहा. पुढं पुढं तुमचीच करतो. उभा राहा त्यांच्या पुढं. नाही पुढे पुढे नको. आता मग तुमच्या घरातल्या वस्तू मी हात लावून योग्य आहे का? नाही योग्य. मग पण मला आता ते कसं काय आलं इकडं? ते काय आता पोराला गाडी घ्यायची, मग आता तुम्ही जर कधी मागणी केली तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, मग आता आमची काहीतरी अपेक्षा आहे ना. कशामुळे काय सारखे हानमार करतात राव. काय? नेमकं काय करायचं तुम्ही सांगा. राजी ती उरपट बोलती. मग काय करते या? रोज काय ना काय पाहिजे असं त्यांच्या मित्रांचं बघतात. माझ्या मित्राला त्याच्या सासऱ्यांनी गाडी दिली, सोनं दिलं, चांदी दिली, ते बघितलं का इकडे येऊन मारा आण तुझ्या बापाकडून. ए, तुला रोज पाहुणे, हाणतो समोर का? नको. रोज हाणतो का? तुम्ही असं डाफारले डोळे असे हे केले मग आम्हाला काय कळत नाही का? अहो दाजी रोज नाही तिला कोण कशाला म्हणतंय. रोज नाही हर्षात तुला कळायला पाहिजे. तू हाताने हाणायचं आणि परत म्हणायचं मी हातच नाही लावला. हाणलंय मी नाही म्हणत नाही, पण माझ्या मित्राला ते सासऱ्याने गाड्या बंगले दिले तर मग तुला काय काम नाही हात नाहीत का? तुम्हाला सासूबाई जमत नाही अहो पण मी का करू? मी सून कशासाठी आणली? मी काम करायसाठी आणली का? काय काप टाक तिला तिथं नेऊन कुठेतरी. कापता का मग? तेवढं तरी भेटेल मग तुम्हाला. किडनॅपिंग नाही का तिच्या? परत म्हणतात का सगळ्यात जावायला त्यांच्या सासरकडचे काय ना काय देतात. तुम्हाला काय दिलं आतापर्यंत यांनी? दिलं नाही का दाजी? काय दिलं आता ना? काय दिलं मला? काय दिलं मला? काय दिलं? लग्न लावून दिलं इथपर्यंत ठीक. परत काय दिलं? पण तुम्ही काय मागितलं नाही, तुम्ही मागितलं नाही, नाही नाही, देऊ का आता तुम्हाला? मला ना, मला इथून हालायचंच नाही. मी काय मागतो बघ. अरे लग्न जमीत आणि असं नव्हतं बघितलं. पोरगी एक चांगली भेटली, ती जर उद्यातून कुटाने करायला भेटली असती तर ती दिसतारायचा वेळ आली असती का? चांगलं भेटलेलं चांगलं राहावं ना मग. आहे चांगलं पण आता बाकी यांचं बघून वाटतं बाबा आपलं पण सासऱ्याने तुला हातपाय काहीतरी आहेत ना तुम्हाला कामं अहो पण आहे ना तिच्या बापाकडे वावर आहे, जनावर आहेत, कुठं कमी आहे? त्यांना द्यावा ना त्यांनी. त्यांना काय म्हणलं माझे त्यांच्या पोटाला चिमटे घ्यायचे. ऐका, त्यांना म्हणलं आमच्या नंतर तुमचंच आहे सगळं. एवढं माहित एवढं अजून काय बोलायचं? बरं सांगा तुम्ही, ह्याच्या पुढे काय बोलणार आम्ही? हा त्यांनी त्यांची गुरा ऐकायची. मला बी पाहिजे. मला काय नाही दिलं लग्नातलं सोडून. आता तुम्हाला चांगलं पाहून दिलंय, तुम्ही नोकरीला आहेत. पाहिलं ते तर काय नाही आजकाल चाललंय, यांना फॉर्च्युनर पाहिजे, नाही तर बापाची जमीन विक. मी नाही म्हटलं तर मला म्हणतात मी कोर्टात खेचतो त्यांना. कोर्टात? आत्ताच्या आता मला कोर्टाचं मला बी पाहिजे सगळं. मी बी कोर्टाची करतो. देऊ की काय? मी लग्न जमून दिलं तुम्ही यांच्या असंही करताय. दाजी देऊ घरात बसून बोलू काय? घरात बसून का लोकांना काय तुमच्या पाळ्या आल्यावर घरात बसायचं, आमच्या पाळ्या आल्या की चावडीवर जायचं. कुठल्या नियमात कोणी बसतो? चावडून नेलंय कोणाला? आता काय पोरगी रडत आली राव साऱ्या गावात. त्याकडे आम्ही पुंबलत आलो, तिला बळद आणली, मला ती ना- इकडे येत सुद्धा नव्हती. मला डायरेक्ट फोन करायचा. सासूबाई जर तिला आता जर परत त्रास दिला ना, लग्न मी जमिलं. हा. लग्नाच्या टायमाला ओके आणि चांगली पोरगी बघितली आणि तुम्ही ह्यासाठी पोरगी करायची का? पैशासाठी? अहो पण आता तुम्हाला माहिती होतं- महाराजीच केली ना तुम्ही फक्त. अहो पण दुसरीकडे तुम्हाला माहित होतं 15 लाख हुंडा देत होते. तुम्ही काय म्हणे पुरीला खाय शेती पुती ते तुमचंच होणार आहे नंतर. मग कधी? आज माझ्या पोराला गरज आहे ना. डाव्या हा? ऐकून दाखवतात. हे 15 लाख देणारी मुलगी भेटत होती पण तुला केली गरीबाला. नाही थांब, मी 20 लाख मागवतो आता. म्हणजे तू ती 15 लाख, तू 5 लाख मला राहतील. तो विषय गाडीचा आणि पैशाचा विषय परत आला. तू उरपट बोलत या.
अहो तुम्ही जावा बापा असं म्हणायचं ना, बोलण्यामुळे तो बोलून मिटतं का? लगेच हात उचलायचा एवढं बी फार- अहो तुम्ही डायरेक्ट सांगायचं, बोलवायचं, बरं हानमार करून होईल का परपंच? आता एवढं दोघं विचारायला राहील. पुढं काय कपडे फाडून यायचं का पार तुमच्याकडे दाखवायचं काही मी गरीब आहे बाबा हा काय गुरं इकायच निघाला नाही माणूस जिथं जिथून खायला भेटते 2-5 पैसे येते त्यांचं तू इकायचं आणि तू खाणार आहे का त्यांचं? शंभर ना खाल्लं त्या गायचं. हा? काय समजून घ्या तुम्हाला थोडं. बोलायचं काय नाव करा वाटायला माहिती लागलं का मला. तुम्ही? सासू आहेत ना तुम्ही? हाय झाले आता, सोडून द्या. इथपर्यंत आले आता वाद त्यांनी सांगितल्यामुळे तुम्ही बी समजून घ्या. नाही मी संध्याकाळी ती आणून सोडतो आणि राहून दे इथंच. जवळ जवळ हिला त्रास देतात ना तवर मी बी सांगतो काय करायचं ते. इथंच आणून सोडतो, मला बी नाही बांधवायची. नाही नाही दाजी नाही काय म्हणत तिला. काय दाजी आता काय दुसऱ्याचं तर असं स्वतःवाले काय होतंय? परत म्हणतात का आमच्या जावायला आम्ही 2-3 एकर त्याच्या नावावर करून दिली, 50 लाख नाही रुपये नाही दिले 2-3 नाही, होते, यांचं 5 सगळं काढून घेतलं टोळं निम्मं दिले निम्मं. होते. मग कळत मला सांगते राजी तुम्ही अहो पण आई हे सगळं तिचं नाही, तुमचंच आहे दोघाचं. बरं आम्हाला कोण ऐकून एकच आहे. जर हसण्यावर घ्यायचं असेल ना तुम्हाला वाटत चेष्टा आता नाही दाजी, बोलली मी नाही, इथं मी नाही, नाही, मग बघणार नाही ते इथं सासू मग मेव नाही म्हणून. आता काय म्हणणं आहे यांचं नेमकं? काय अजून अजून काय म्हणणं आहे? जाऊन दे काय. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यावर चला आता. तुम्ही असंच चला, आपण डायरेक्ट पोलीस नाही स्टेशनला काय जाऊ. होतं थोडं समजून पोलीस अहो ते गाड्या आल्या सुख नाही ना. सगळ्यात सोपं सांगतो बरं का. नाही, तुम्ही नाही, इकडे थोडंसं बसून माझं निघायचं काय म्हणणं आहे नाही, माहिती आहे का? बसून पिसून निघायचं नाही. इकडे बघ, डायरेक्ट 100 नंबर फोन लावायचा नाही तर डायरेक्ट मला फोन लावायचा. नाही, नाही, त्याला तसं- कशी गोडे लावायचे मी ऐकून घ्या, वाद घालण्यापेक्षा 100 नंबर पोलीस नांदवायला काय दुसऱ्याचे लेकर आज नाही उद्या पोलीस स्टेशन दुनिया करून काय नाही. हेच सांगतो मी त्यांना. समजून घ्या, त्यांना समजून सांगा तुम्ही बी. आम्ही पाहिजे पण तुमच्यामुळे कसं आहे, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही. म्हणलं आता ज्यांनी जमावलं त्यांनीच बघावं ना, सांगावा. लग्न करायचं टायमाला पोरगी बघा. बरं मी काय म्हणते, जावई आता जाऊन दे, झालं गेलंय संपलंय. पण आता जरी गाडी घेतली तर कोणाला यांनी जरी घेऊन दिले तर त्यांच्याच जावं. हा, गाडी मग घ्यायची हे त्यांनी. तुम्ही आधी म्हणले असते. त्यांच्या गाडीवर तुम्हाला जर बसवित आलं तर बस नाही आपली इष्टीन जात जा. पण हे असलं तर जमायचं नाही. असं असतं नाही का? नाही तिचे हट्ट नाही तर किती मला फिरायला घेऊन चला काय करा. तुला नेता आली तर नाही तर घरी राहून दे. खायला तिला 2 तुकडे खायला भेटले ना तुझ्यापाशी लय झाले. आमच्या नंतर सगळं तुमचंच आहे. हाय काय करा. काय नाही द्यायचं तुमच्या नंतर याला चुकले ती. यांना वाटतं लगेच तोंडात घास पाहिजे. चूक झाली पाहुणं. नाही नाही अशी चूक बरं नाही. आहे. पाय धराय पाय चपलाने हाणाय पाय तुला. नाही चूक ठीक आहे चालतंय. येऊ का मग आम्ही? नाही नाही जेवण ओरड आली. जेवण बिवण काय नको, तुम्ही तिला घेतलं तर ह्यातच आमचे समाधान आहे. आलं का त्याला? हा, तुम्हाला सोडतो मी, तुम्ही चालायला लागता. चला. तुम्हाला गोडी गोडीत जर राहायचं असेल ना, पाहुणे माणसं पुढे मला बोलायचं नाही. ती वेळ त्यांच्या अनुभव मात्र माणसाला ती जर ती एक तर त्यांनी पोटाला चिमटे काढून राहिलेली आहेत. इथून पुढे आणि मी लग्न जमिलंय म्हणून मी आज बोलायची वेळ आलेली. इथून पुढे कधीच काय कानावर येणार नाही. तुम्हाला जमन का? बरं 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 आहे बरं आहे. नुसतं बघू नका, नाही तर आणून सोडीन इथं मग मी पोरगीला. नाही, नाही. राहतो मी सगळेच मग. नाही नाही ती स्वतःची पोरगी जेव्हा घरी राहील ना तेव्हा कळण तुम्हाला कमून राहतील. चार लोक म्हणायला लागले. नाही दादाजी त्याची गरजच लागणार नाही. आम्ही तर काय म्हणत नाही. मला मी आता तुम्हाला तुमचं घरचं पाणी पिणार नाही तवर जवळ ते कळत नाही मला व्यवस्थित राहते. अहो तसं काय नाही, तिला काय आम्ही सासूरास करतो का काय करतो? आता काय कुंड हाणली ना तुम्ही फार. जाऊन दे, काय झालं तर तुम्हाला फोन करून सांगेन. काय वाटलं मला नको करू, पोलीस स्टेशनला कर डायरेक्ट. मग बघू तुम्ही काय आणला ते. तुम्हाला गोडी तर कळायचं नाही, रडायचं नाही. तुला व्यवस्थित राहिलं बायको ही अशी फुलासारखी जपावी जरा. हा, आणि तुम्हाला बी कळायला पाहिजे तुमची लेकी सारखी राहा द्या ना. का दुसरी स्वतःच्या सुनाला स्वतः लेकी सारखं सांभाळा तेव्हा नीट राहतील बाकीचे बी. नाही तर आमच्या घरच्यांनी बी असं करायला चालू केलं ना मग रडत येतात. मग आमच्या पुरीला असं कसं काय केलं मग कळन तुम्हाला. मी बी करतो हाणायला चालू, मग कळन तुम्हाला. नाही नाही असं नाही दाजी. तिथं काय होणार नाही. तुम्ही तिकडे ना काय करू, सगळे सुखात राहू. उभे यावं म्हणलं तर बरं बरं काय नाही, जावई जा तुम्ही आता बघा अर्थ नाही तर मग जेवण करून जा. म्हणले चहा पाणी सुद्धा नाही नको मला. मी तुम्हाला तीच सांगतो तुम्हाला तुम्ही काय नको. म्हणले, आता पाणी तुम्ही- सुद्धा हा? तुम्हाला जेवण करून जा म्हणलं दाजी. तिला नीट सांभाळा. तू डायरेक्ट फोन करायचं, मला कर फोन. नाही तर मोबाईल नाही तिला कुठं रस्त्याने कर, इकडे दुसऱ्याच्या हातातून फोन घेऊन त्यांना मला 2 मिनिटं फोन करायचा आणि मला फोन लाव. मग बघू झालं मी. मला काना ओरड आला नाही पाहिजे का मी लग्न जमिलेलं आहे ध्यानात ठेवू. नाही तर म्हाताऱ्या माणसाला पार ते रडकोडील नको आणू. आणि ते जा त्यांच्या घरी माफी माग जरा. गेलंय उभे माणूस तसं तर जा तुम्ही. हा. तुम्ही असं म्हातारा माणूस आहे. आता किती वय राहिले यांचे वडील एकुलती किती वर्षांनी 10 वर्षांनी झाली ना त्यांना ती. मग त्यांना जपाना जरा व्यवस्थित. ते खरंय तुमच्यावाला, आता काय आमचं चुकलं. हा सांग बरं का तुम्हाला कधी पण. बघा वगैरे आज मी पाहुण्याला वाटलं लावून आलो. हा पाहुण्याला वाटा लावून येईन तू चांगली आमच्या सगळीकडे चौघाल पर जावयापर्यंत गेला आमच्या बांधणं. घे ती डाळ आणि ते निसून घे.